मूर्तिमान पुतळा दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा वाटांगणी शोभला। सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे वाच नंदस्वात म्हणजे उत्पन्ने जाता राहतो महामनाः आहूय विप्राण वेदज्ञान स्नातक। भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले। शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि सूत शौनकादिकाला सांगतात। याप्रमाणे भगवान गोपाल कृष्णाचा जन्म गोकुळामध्ये झाला। नंद आणि यशोदा यांच्या पोटी झाला असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांना मोठा आनंद झाला। 60व्या वर्षी नंदाला मुलगा झाला। सगळ्या गावामध्ये नंद हे पाटील होते। सगळ्या गावामध्ये ही वार्ता पसरली। सगळ्यांनी मोठ्या आनंदाने नंदाकडे येऊ लागले आणि नंदाने सुद्धा स्वस्ती पुण्यहा वाचन केलं। त्याप्रमाणे दानधर्म केले। गायी दान केल्या, तिळाचे पर्वत दान केले, वस्त्र दान केले, अलंकार दान केले, अन्नदान केलं आणि गायी दान केल्या। दानाने सगळ्या व्याधीचा नायनाट होतो अशा प्रकारचं शास्त्र वचन आहे। या दृष्टीने प्रत्येकाची एक एक शुद्धी सांगितलेली आहे। कालेन स्नान शौचाभ्याम, काही गोष्टीची शुद्धी काळाने होते। काळ जाऊ द्यावा लागतो। जसं आपण काही सूतक वगैरे आहे तर काळाने 14 दिवस झाले म्हणजे शुद्ध झालं। का बरं? अहो काळ आहे, काळ गेला म्हणजे तिथं शुद्धी होते असा नियम आहे। याप्रमाणे काही शुद्धी कालाने, काही शुद्धी स्नानाने, शरीराची शुद्धी स्नानाने। त्याप्रमाणे मनाची शुद्धी संस्काराने, संस्कारात द्विज उच्चते। सगळे जन्माला जाये ते शूद्र। सगळे जन्माला आल्यानंतर शूद्रच आहेत। शूद्र म्हणजे असंस्कृत आणि संस्कारात द्विज उच्चते। संस्काराने दुसरा जन्म प्राप्त होतो, अर्थात संस्काराने शुद्ध होतं मन। याप्रमाणे तपाने आपली शुद्धी बुद्धीची होते। दानाने आपल्या धनाची शुद्धी होते। वेगवेगळ्या ठिकाणून आपल्याकडे धन येतं। कोणी कोणत्या प्रवृत्तीचे, कोणती पाप प्रवृत्ती आहे, कोणी लोभी प्रवृत्ती आहे। मग हे सगळे प्रवृत्ती आपल्या घरात येतात हो। पण या सगळ्या प्रवृत्तीवर मात कशाने करायची? तर दानाने। म्हणून दान धर्म केला पाहिजे, ज्याने आपल्या पैशांची शुद्धी होते आणि संतुष्टतेने आपल्या या ठिकाणी विद्येची शुद्धी होते। याप्रमाणे सौमंगल्य गिरा विप्रा सुतमागधवंदी राहा। याप्रमाणे सर्वांना आनंद झाला आणि सर्व लोक नंदाला भेटण्यासाठी नवे नवे वस्त्र, प्रावरण, अलंकार, दाग दागिने घालून येऊ लागले। आपल्या पत्नीसह, बायकांसह, पोरांसह सगळे आले। असं म्हणतात की या वेळेला राधेचा सुद्धा जन्म झालेला होता आणि ही राधा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल अष्टमीला राधेचा जन्म झाला। पण राधा ती सापडली, त्यांच्या ज्यांना सापडली ते भानू हे तिला घेऊन आले। त्यांना पुत्र नव्हता, पुत्री नव्हती म्हणून तिला घेऊन आले आणि घेऊन आल्यानंतर कृष्ण जन्माला येईपर्यंत ती बोलतच नव्हती म्हणे। तिने डोळेच उघडले नाहीत आणि ज्या वेळेला लोक म्हणाले काऊ डोळे उघडत नाही, डोळे उघडत नाही, इतके दिवस झाले, भाद्रपद नंतर पुढे इतका काळ निघून गेला आणि नंतर दुसरा म्हणजे जवळपास 11 महिने झाले। श्रावण महिना आला, नंतर भाद्रपद आहे, म्हणजे ती आधी जन्माला आली। नंतर 11 महिन्यानंतर जेव्हा कृष्ण जन्माला आले आणि हे तिचे वडील ज्यांनी ज्यांना सापडली ते जेव्हा तिला घेऊन कृष्णाकडे गेले तेव्हा कृष्णाकडे पाहिल्यानंतर तिने डोळे उघडले असं वर्णन आहे। तेव्हा इतकी जन्मापासूनच भक्त असलेली ही राधा आहे। असो, याप्रमाणे नैकत्र प्रिय संवासा, याप्रमाणे क्वचित पशव्यम निरुजम,
तातम भवंतम मत्वानो भव्यमुपलालितः. याप्रमाणे इकडे रोहिणी, हिला एक पुत्र झालेलाच होता बलराम. रोहिणीचा पुत्र बलराम आणि कृष्ण आता खेळू लागलेले, आनंद वाटू लागलेला आहे. दोघांचे या ठिकाणी बालपण, शिशुपण या ठिकाणी वर्णन करण्यात आलेले आहे. आणि सगळे यशोदेला आई म्हणतायत. रोहिणी आणि यशोदा यांना दोघींना एवढा आनंद झाला की बलराम दादाच्या पायगुणामुळं आपल्याला पुत्र झाला असं वाटू लागलं यांना. त्याप्रमाणे नंद म्हणाले, अहो ते देवकी पुत्रा कंसेन भवता. आणि मग या ठिकाणी सर्व प्रकारचा आनंदोत्सव साजरा केला. साखरपानं वाटली, गावामध्ये उत्सव झाला, सगळीकडे आंब्याचे तोरणं लावले, त्याप्रमाणे केळीचे स्तंभ उभे केले, चंदनाचे सडे टाकले आणि मोठा आनंदोत्सव साजरा केला. सगळीकडे दिवाळी जणू काही साजरी केली, दिवे लावले, आनंद झाला. आणि काही दिवस निघून गेले. त्यानंतर नंद म्हणाले की आता आपल्याला या मथुरेमध्ये गेलं पाहिजे, कारण नंद हे त्या गावाचे पाटील होते. गावामधला महसूल गोळा करायचा आणि आलेले पैसे, महसूल हा राजदरबारी जमा करायचा, त्याची पावती घ्यायची. याप्रमाणे त्यांचा दैनंदिन मासिक अशा प्रकारचा व्यवहार होता. याप्रमाणे आज नंदाने ठरवलं की आपण मथुरेला जावं, सगळा महसूल दाखल करावा आणि राजदरबारात भरणा करून वसुदेवाची भेट घेऊन यावं. कारण वसुदेवाचे पुत्र इतके ठार झाले, वसुदेवाची भेट झाली नाही. कारण वसुदेव आतापर्यंत कारागृहात होते, भेट होणं शक्य नव्हतं. म्हणून आता ते कारागृहातून मुक्त झालेत, आपण त्यांना भेटावं म्हणून नंदाने हा करभार सोबत घेतला आणि नंद वसुदेवाला भेटण्यासाठी आले. अहो ते देवकी पुत्रा. नंद आणि वसुदेवाची भेट झाली. अहो वा वा, काय आनंद वाटला, तुमची भेट झाली. आणि मग नंद अंतःकरणातलं बोलू लागले, कारण मित्र होते, जीवश्च कंठश्च मित्र होते. ते म्हणाले, का हो तुमचे एवढे मुलं कंसाने मारले, बहवो हता. तुमचे 1 2 3 4 5 6 7 एवढे मुलं कंसाने मारले, 8वी मुलगी झाली ती मारली. आता यांना पत्ताच नव्हता त्याचा. म्हणून ते म्हणतात, एकावशिष्टावर ज्या कन्या सापी दिवंगता. एक कन्या झाली ती सुद्धा मारली, म्हणले ती सुद्धा जिवंत ठेवली नाही. वसुदेव आणि नंद यांचं हृदगत परस्परांशी संवाद सुरू झाला, हृदय संवाद सुरू झाला. आणि नंदाने आपली व्यथा, त्याचप्रमाणे आपलं अंतःकरण उघडं केलं. वसुदेव म्हणतात, हो काय करावं, जे दैव आहे त्याप्रमाणे होत असतं. शेवटी दैवाच्या पुढं कोणाला जाता येतं का? म्हणजे वसुदेवाने सांगितलं नाही की 8वा मुलगा झाला, मी तुमच्याकडे आलो, तो ठेवला, काही नाही, गप्प बसले. काही गोष्टी सांगाव्यात, काही गोष्टी सांगू नयेत, अशा प्रकारचा नियम आहे. दशगौप्यानी कारयेत, 10 गोष्टी गुप्त ठेवाव्यात असं नियम आहे, असं शास्त्रवचन आहे. तेव्हा 10 गोष्टीपैकी एक गोष्ट अशी आहे की जी गोष्ट आता उघडी करायची नाही, ते आता सांगायची नाही, हळूहळू कळेल तेव्हा कळेल, आताच काय करायचे. म्हणून ते म्हणतात, वसुदेव म्हणतात, नंदा हो बरोबर आहे, शेवटी दैवाच्या पुढं कोणाला जाता येतं का? पण आता तुम्ही कर भार आणलेला आहे, वार्षिक कर दरवर्षी तुम्ही कर भरता, आता हे आणला असेल, लवकरात लवकर भरणा करा. केला का? ते म्हणाले, नाही आता करायचंय. मग जा, लवकरात लवकर भरणा करा आणि गोकुळात जा. गोकुळामध्ये काही ना काहीतरी अरिष्ट येण्याची शक्यता आहे, काहीतरी वाईट होण्याची शक्यता आहे. त्यांना म्हटलं, का बरं असं म्हणले? नेहम स्थेयम बहुतिथम, जास्त वेळ थांबू नका, चला संतुत पाताश्च गोकुले, फार वेळ थांबू नका आणि तुम्ही लवकरात लवकर जा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, हे ऐकलं नंदानी, करभार भरला आणि निघाले, गोकुळामध्ये जायला निघाले. इकडे घटना अशी घडली की कंसाने सर्वांना पाचारण केलं. का हो म्हणले, माझा शत्रू कोण ठार मारताय, कोण बिडा उचलताय या समोर. असं म्हणल्याबरोबर नंदपती वच शौर्य नम्र शैती विचयंतयन हरिम जगाम शरणम उत्पात मुसंगताम कौसेन पेदा घोरा पूतना बाल घातिनी. सगळ्यांची सभा भरवली. सभा भरवल्यानंतर कोण माझ्या शत्रूला मारतंय? आता नुकताच जन्माला आलेला आहे, अजून महिना 1.5 महिना 2 महिने झालेले नाहीत. मग आता अशा वेळेला कोण त्याचं कौशल्य दाखवतंय? एवढ्यात पूतना समोर आली. पूतना म्हणली, मी.
हा बिडा मी उचलते म्हणले महाराज. तुमच्या शत्रूला चलचल चलचल म्हणता ठार करते. कसं काय? मला मायावी विद्या येते. मी सगळ्या मायावी विद्येने मी वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करू शकते. आणि लहान लहान मुलं आहेत, माझं कौशल्य मी वापरते. त्यांना दूध पाजण्याच्या निमित्ताने सर्व या महिन्यात दीड महिन्यात जन्माला आलेल्या मुलांना ठार करते. बालघातिनी, तिला बालघातिनी म्हटले. आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा आज पूतना नावाचा एक रोग आहे, लहान मुलांना तो ग्रासतो. लहान मुलांना काही वेळेला जन्माला आल्यानंतर काही जंतू संसर्ग होतो. काही वेळेला त्यांना अशा प्रकारच्या जंतूचा संसर्ग झाल्यामुळं म्हणा किंवा काही अशा गोष्टी होतात, नाळ कापताना काही जंतू संसर्ग होतो आणि त्यातून त्यांना काही वेळेला रोग जडतात. त्यापैकी पूतना हा एक रोग आहे, बालघातिनी. त्या काळामध्ये कदाचित या रोगाने कुणी वाचत नसतील, भयंकर रोग असतील. लहान मुलांच्या रोगाचं लवकर निदान होत नाही, त्यांना कळत नाही, ते रडत राहतात आणि आपण दुर्लक्ष करतो. याप्रमाणे तिला वाटलं आता आपण रूप बदलावं. तिने ताबडतोब विडा उचलला आणि निघाली, आपल्या कामाला लागली. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन, आता निश्चित तर माहीत नव्हतं, वेगवेगळ्या गावात जायचं, साड्या बदलायच्या, रूप बदलायचं, सुंदर रूप धारण करायचं आणि पुरग्राम ब्रजादिषु वेगवेगळ्या गावात गेली, शहरात गेली, त्याचप्रमाणे खेड्यात गेली. आणि नयत्र श्रवणादीनी, कोणाला पत्ता लागू देत नव्हती. ती खेचरी होती. खेचरी म्हणजे आकाश मार्गातून संचार करत होती. ती आकाश मार्गातून संचार करत करत वेगवेगळ्या ठिकाणच्या गावातल्या मुलांना ठार मारत मारत, प्रत्येक मुलांना जवळ घ्यायचं, कौशल्याने बोलायचं, त्याला दूध पाजण्याचं हे करायचं आणि ठार करायचं. याप्रमाणे ती सर्व करू लागली. करता 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 ते फुलं राहू दे बरं का माझे आहेत, ते फुलं ही बालघातिनी होती. याप्रमाणे सा खेचरे खैचरे कदोपेत्य पुतनानंद उकुलम. ती फिरत 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 नंदाच्या गोकुळामध्ये आली. योषित्वा मायात्मानं प्राविशत कामचारिणी, आणि प्रवेश केला. गोकुळामध्ये प्रवेश केल्याबरोबर गोकुळात प्रवेश केल्याबरोबर केशपाश बांधले आणि त्याला फुलं घातले. त्याप्रमाणे वेणी घातली आणि केशपाश बांधून वेणी घालून सुंदर अशा प्रकारचं पहिराव करून कानामध्ये कुंडलं घातली. त्याचप्रमाणे सुंदर अशा प्रकारचा कंबरपट्टा घातला, पायामध्ये पैंजण घातले आणि चालत चालत ठुमकत ठुमकत तिथून निघाली. ती यमुनेच्या तटाकावरून निघाली आणि वल्गुस्मित, किंचित हसत हसत, कोणाकडे बघून हसत होती काय माहित, पण हसत मुरकत लाजत ठुमकत. त्याप्रमाणे पायाच्या पैंजणांचा आवाज, कमरेच्या कंबरपट्ट्याच्या घुंगरांचा आवाज, गळ्यातल्या अलंकारांचं सौंदर्य, कानामध्ये असलेल्या कुंडल हलत होते, ते चमकत होते आणि अत्यंत सुंदर रूप धारण केलेलं होतं. मनोहरंती वनिताम्रजौकसाम, अत्यंत मनोहर. पाहता क्षणी लोकांना वाटावं ही लक्ष्मीच आहे, प्रतिलक्ष्मी. आणि चालत चालत ठुमकत आली. लोक इकडं पहा तिकडं पहा तिकडं पहा, संभ्रमाक्षम, डोळे फिरवत नजर फिरवत, एक नजर स्थिर नव्हती. का? तिला शोध घ्यायचा होता ना. एवढ्यात काही स्त्रिया भेटल्या. म्हणजे का हो बाईसाहेब, तुम्ही नवीन दिसता? हो म्हणे. हो म्हणे, मला नंद माहीत होतं की या ठिकाणी पाटील नंद आहे आणि नंदाला पुत्र झालाय हे माहीत होतं. ती म्हणाली, अहो मी नंदाला पुत्र झालाय असं आम्ही ऐकलं. हो म्हणे, मग नंदाचं घर कुठे? अहो ते काय म्हणले, पाटलाचं घर. असं म्हणून पाटलाच्या घरामध्ये घुसली. बालक ग्रहस्थ विचिनवती शिशून आणि वाट वेळ पाहत होती की आता आपल्याला आतमध्ये जायला कधी मिळते. जा 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 आतमध्ये जा म्हणे. आता यशोदाबाई आपल्या आपल्या कामामध्ये दंग होत्या. रोहिणी कामात दंग होती, यशोदा कामात दंग होती. तेवढ्यात कुणीतरी आलंय याची चाहूल लागली. आता या वेळेला नंद गेले होते या मथुरेमध्ये
आणि घरात कोणीच नव्हतं. ही आल्याबरोबर आता एवढी चांगली नटवून थटून आलेली, अलंकार धारण केलेली, चांगल्या प्रकारचं वस्त्र धारण केलेली, ही कोण आहे, पाहुणी कोण आहे म्हणून यशोदा तिच्याकडे बघू लागली. बरं, विचारायचं कसं तुम्ही कोण आहेत? कदाचित नंदाच्या बाजूची कोणी असेल, आपल्याला मुलगा झाला म्हणून भेटायला आली असेल नातेवाईक दूरची, कधीच आतापर्यंत पाहिली नाही. आली यदृच्छया आली, सहज जाता जाता तुम्हाला भेटावं म्हणून मी आले. याप्रमाणे बालम आणि विचारलं, हो का हो? म्हणले तुम्हाला मुलगा झालाय म्हणे. म्हणे हो, बालम प्रतिच्छन्न, झालाय म्हणे मुलगा. हा, बघू द्या बरं मला, मला लहान मुलांचं फार प्रेम आहे. तुम्ही कोण असं तिने विचारलं नाही. तिला वाटलं नंदाची कुणीतरी पाहुणी असेल, लांबची दूरची, काय सांगता येते. आणि या ठिकाणी त्यांनी वर्णन केलंय की तिला मुलगा कुठे आहे म्हणून विचारलं. मुलाला पाहण्याची तिची इच्छा तिने तीव्रतेने प्रगट केली. बघू द्या मला मुलगा. पाळण्यामध्ये झोपलाय म्हणे. पाळण्यात झोपलाय, बघू द्या. पाळण्याच्या जवळ गेली, घेऊ का म्हणे मुलाला? मला पाहिलं कीच घ्या वाटतं. मग म्हणले घ्या. तर नाही कसं म्हणणार. तिने पाळण्यामधून मुलाला घेतलं, मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन पाहायला लागली आणि म्हणाली, का हो, लहान मुलांना बघितलं की माझ्या मनातलं जे मातृ प्रेम आहे ते जागृत होतं. माझ्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा पाना फुटतो. त्याला पाजू का मी? पाजू का म्हणेपर्यंत तर ताबडतोब त्यांनी पाजायला सुरुवात केली. ददर्श तल्पेग्नि विवाहतंभसी. कृष्णाने पाहिलं, अरे हे पहिल्यांदा आता आपल्याला भेटायला आली, स्त्री आहे, पण आता तिला सोडणार कसं? स्त्री हत्या पहिल्यांदा कृष्णाकडून झाली. म्हणलं आता काय करावं. रामावतारामध्ये शूर्पणखेराचं नाक कापलंय आणि त्याचबरोबर रामानी त्रिशला तिलाही ठार मारलंय. आणि इकडे ही आता कृष्णावतारामध्ये पूतना, तर तिला काय करावं. आली म्हणले पहिल्यांदा भेटायला आली तर आपण भेट दिली पाहिजे. याप्रमाणे कृष्णाने तिच्याकडे पाहिलं आणि तिने कृष्णाला पाजायला सुरुवात केली. विबुध्यताम बालकमा मारिकाग्रहम चराचरात्मा सन्निमिले ते क्षणः. आणि कृष्णाला पाजायला सुरुवात केली आणि एवढ्यात श्रीकृष्णाने डोळे बंद केले. आता या ठिकाणी कृष्णाने डोळे बंद केले. ही कोण होती? हिने पूर्वजन्माची कोण होती? याने वर्णन केलं की एकाच वेळेला हा पुत्र आणि त्याच वेळेला शत्रू अशा दोन भावना तिच्यामध्ये निर्माण झाल्या. तर बली राजाच्या कडे जेव्हा वामन गेले होते तेव्हा वामनाकडे पाहिल्यानंतर बलीची जी मुलगी होती रत्नमाला नावाची, ती रत्नमाला तिला वामनाला पाहिल्याबरोबर आधी वाटलं की असा मुलगा असावा, बालक असा असावा. आणि ज्या वेळेला वामनाने त्रिविक्रम रूप धारण करून बलीला पाताळात घातलं तेव्हा आत्ताच्या आत्ता याला ठार करावं असं वाटलं. एकाच वेळेला पुत्राची भावना आणि त्याच वेळेला शत्रुत्वाची भावना एकाच वेळेला झाली. ती रत्नमाला आज पूतना झाली. म्हणून तिच्या मनात एकाच वेळेला पुत्र आणि त्याच वेळेला शत्रू अशा दोन भावना निर्माण झाल्या, दोन वृत्ती निर्माण झाल्या, पुत्रभाव आणि शत्रुभाव. याप्रमाणे ते म्हणतात निमीलिते क्षणः, भगवंतानी ताबडतोब डोळे मिटले. आता डोळे का मिटले याचं विवरण अनेक अभ्यासकांनी अनेक ज्ञानवंतांनी केलेलं आहे. यामध्ये वल्लभाचार्य यांनी जी सुबोधिनी नावाची टीका भागवतावर केली आहे त्यावर ती चर्चा करताना ते म्हणतात की ही अविद्या आहे, पूतना ही अविद्या आहे आणि अविद्या भगवंताच्या समोर टिकू शकत नाही. जोपर्यंत भगवंताने जर डोळे उघडले तर अविद्या राहणारच नाही. त्यामुळे अविद्या तिच्याकडे पाहिल्यानंतर भगवंताने डोळे मिटले. का तर अविद्या भगवंतासमोर राहू शकत नाही. जसा सूर्याच्या समोर अंधार राहू शकत नाही, सूर्य आला की अंधार नष्ट होईल. म्हणून भगवंताने विचार केला की माझ्यासमोर ही टिकू शकत नाही, मग लीला कशी करू आपण. आपल्याला जी पूतना वधाची लीला करायची ती करता येणार नाही, ती नष्ट होऊन जाईल. म्हणून भगवंताने डोळे मिटले असं वल्लभाचार्यांनी म्हटलंय. त्यानंतर पूतना ही बालघातिनी आहे, पूतानपि नयती असं याचं विवरण केलेलं आहे. पूतानपि नयती म्हणजे ते म्हणतात की जघन्य कृत्य करणारी, जघन्य म्हणजे पापकृत्य करणारी आहे ही.
पाप कृत्याकडे घेऊन जाणारी आहे, हिचं तोंड सुद्धा बघायचं नको. जी अनेक लहान लहान मुलांना, निरपराध असणाऱ्या बिचाऱ्या निष्पाप बालकांना मारत आली, तिचं तोंड बघायचं नको. म्हणून भगवंतांनी डोळे मिटले, तिचं तोंड सुद्धा बघायचं नको. एक जण एकाने असं म्हटलंय की भगवंतांनी या असा विचार केला की आता हिचं दूध तर आपल्याला प्यावं लागणार. मग हे दूध प्यायचे हे खरं आहे, पण आता डोळे झाकून प्यावं लागेल. आमचा प्याला दुःखाचा, डोळे मिटून प्यायाचा. आमचा प्याला दुःखाचा आहे. हे पापरूपी अशा प्रकारचं जे जहर आहे ते तिने आपल्या स्तनामध्ये आणलेलं आहे, ते आपल्याला प्यायचंय. मग आता डोळे उघडे ठेवून कसं पिता येईल? म्हणून डोळे मिटून प्यावं, म्हणजे गपचूप प्यावं. या अर्थाने डोळे मिटून म्हणजे गपचूप. भगवंतांनी डोळा बंद करून हे विषप्राशन केलं. जसा आपण कडू काढा, जर आपल्याला कडू औषध प्यायचं झालं तर डोळे गच्च मिटतो, कडू औषध पिऊन टाकतो, त्याप्रमाणे. त्यानंतर या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की भगवंतांनी विषप्राशन केलं महादेवानी. तेव्हा भगवंतांनी विचार केला की आता विषप्राशन केलं महादेवानी, मग महादेवाचं ध्यान केलं. महादेवा, कारण महादेव माझे गुरु आहेत. रामाचे गुरु शंकर आणि शंकराचे गुरु राम, कृष्णाचे गुरु महादेव आणि महादेवाचे गुरु कृष्ण, दोघे एकमेकांचे गुरु आहेत. असं वर्णन आहे की कृष्णाने 1000 कमल अर्पण करण्याचं ठरवलेलं होतं. एकदा एक कमल कमी पडलं तर कृष्णाने आपला डोळा समर्पित केला आणि मग महादेवानी स्वतःचं सुदर्शन चक्र कृष्णाला दिलं. म्हणून महादेवाची या ठिकाणी प्रार्थना केली, महादेवाचं ध्यान केलं आणि ध्यान करताना डोळे मिटावं लागतात, म्हणून कृष्णाने डोळे मिटले. त्यांनी म्हटलंय की महादेवाचं ध्यान भगवंतांनी केलं आणि हे विषप्राशन केलं, त्यासाठी डोळे मिटले. त्यानंतर आणखी एक मुद्दा असा आहे की डोळे म्हणजे काय? चंद्र आणि सूर्य आहे. एक डोळा चंद्र आहे, दुसरा डोळा सूर्य आहे. आणि या चंद्र आणि सूर्य म्हणजे अहोरात्र, रात्र आणि दिवस या दोन्हीचे निदर्शक आहेत. परंतु ही जी पुतना आहे ती इतकी वाईट आहे की ती रात्री आणि दिवसा दोन्ही वेळेला आपण पाहू शकत नाही. म्हणून भगवंतांनी अयोग्य असणाऱ्या स्त्रीकडे पाहायचं नाही, म्हणून आपले डोळे मिटले. त्यानंतर त्यांनी असं वर्णन केलंय की एखाद्या दुष्ट स्त्रीनी आईचं रूप धारण केलं. आईचं रूप धारण केलं म्हणून काय झालं? हा मातृदेवतेला कलंक आहे. खरं म्हणजे ही पुतना म्हणजे मातृरूप. माता किती आपण म्हणतो ना, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. शंकराचार्यांनी म्हटलंय कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. पुत्र वाईट निघेल पण आई वाईट नसते. ही तर आईचं रूप धारण करून आली आणि वाईट कार्य करू लागली, आणि म्हणून हिच्याकडे पाहायचं नको, म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. त्याचप्रमाणे भगवंतांनी विचार केला की मी जर डोळे उघडे ठेवले तर मला प्रेम निर्माण होईल अंतःकरणात. कारण कुणी दुष्ट जरी आला तरी त्यावर कृपा करण्याचा भगवंताचा स्वभाव आहे. भगवंताचा स्वभावच सर्वांना मुक्त करण्याचा आहे, सर्वांच्याकडे करुणेने बघण्याचा आहे. आणि भगवान करुणावरुणालय असल्यामुळं त्यांच्याकडे करुणेने बघण्याचा स्वभाव आपला आहे. कदाचित आपल्याला प्रेम निर्माण होईल, माया निर्माण होईल, मग आपल्याला तिचा जीव घेता येणार नाही, तिची प्राणहत्या करता येणार नाही, प्राणहरण करता येणार नाही, म्हणून भगवंतांनी डोळे मिटले म्हणे. त्यानंतर आणखी एक मुद्दा त्याने असा मांडलाय की भगवंतांनी दृष्टीमध्ये करुणा आहे म्हणून बंद केले तरच ती या ठिकाणी नष्ट होईल, अन्यथा होणार नाही, म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर मी रागाने तिच्याकडे पाहिलं तर ही भस्मसात होऊन जाईल. नुसतं डोळे उघडले आणि रागाने पाहिलं तर रागातून अग्नी निर्माण होईल आणि अग्नीनेही भस्मसात होईल. मग माझी लीला तशीच राहील, तिचं दूध प्यायचं, ती लीला राहून जाईल. म्हणून भगवंतांनी डोळे मिटले. याप्रमाणे ही धात्रीचा वेश करणारी आणि हिला मारणं योग्य नाही, म्हणून आता असा विचार केला की आपण हिचं दूध प्यावं, आणि भगवंतांनी डोळे मिटून हे दूध प्राशन केलं.
दूध प्राशन केलं. तिला वाटलं बरं झालं, आता हा माझं दूध पिऊ लागलाय. बरं स्त्रियम तत्प्रभयाच्या दर्शिते निरीक्षमाणे जन्नी हतिष्ठताम. आणि यशोदा पाहायला लागली. परकी स्त्री आपल्या मुलाला दूध पाजायला लागली आणि यशोदा बघू लागली. त्या तिला काय माहिती या दुधात काय होतं. अहो, या दुधामध्ये विष होतं. तस्मिन स्तनम दुर्जर वीर्यमुल्बणम घोरांक मादाय शिरोदावथ. ते पिल्याबरोबर पोरं मरत असत. त्याचं एक थेंब पोटात गेलं की पोरं मरत असत. भगवंतानी ते सगळं दूध प्राशन केलं आणि आपल्या 2 हातांनी गाढम कराभ्याम भगवान प्रपीठ देतात. तिचा स्तन इतका जोरात धरला आणि दूध इतकं शोषून घेतलं की त्या, असं वर्णन केलंय की त्या दुधाबरोबर त्यांनी प्राण तोंडी लावले. भगवंतानी प्राण तोंडी लावले. तोंडी आपण लोणचं चटणी तोंडी लावतो ना, तसं भगवंतानी तिचे पंचप्राण तोंडी लावले. प्राणे समम रोष समन्वितो पिबत. दूधही पिलं आणि प्राणही तोंडी लावले. जेव्हा प्राणांत वेदना झाली, भगवंतानी तिचे प्राण जेव्हा ओढले, तेव्हा मात्र ती ओरडली, सोड सोड सोड, अरे सोड बाळा बाळा सोड. सा मुंच मुंच मादी ती, सोड सोड, आता सोड. तू आलीस मला दूध पाजायला, आता मी सोडणार आहे का तुला? निष्पीड्यमाना अखिल जीव मर्मणी. सोड सोड सोड, माझा जीव चाललाय. कृष्णाने तिला अजिबात सोडलं नाही. तिचं पूर्ण दूध प्राशन केलं, त्याबरोबर तिचे प्राणहरण केले आणि एकदम धाड दिशेने ती जमिनीवर पडली. नेत्र डोळे असे फाकवले आणि मोठ्या, यावेळेला जेव्हा राक्षस किंवा राक्षसीनी तेव्हा मृत्यू समयी आपलं मूळ रूप प्रगट करत असतात, ते मूळ रूपावर येतात. तेव्हा तिचे हात पाय छाती डोकं जे पडलं त्याच्यामध्ये सगळ्या झोपड्या पडल्या. त्या ठिकाणचे सगळे गौळवाडे पडले. विवृत्य नेत्रे चरणो भुजो मुहो प्रस्विन्न गात्रा क्षुभिरोध. धाड दिशेने पडल्याबरोबर सगळे धावत धावत आले. काय झालं काय झालं, भूकंप झाला का काय काय झालं? धावत आल्याबरोबर प्रसार्य गोष्ठे, त्या ठिकाणचे गौळवाडे झोपड्या, त्याचप्रमाणे बाजूचे असलेले घरं सगळे पडले धाड 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 तिच्या देहाने. आणि तिचा देह 6 कोस लांब पडलेला होता. सगळेजण धावत आले, काय झालं काय झालं, आणि कृष्ण कुठे कृष्ण कुठे? तर कृष्ण तिचं दूध पित असलेला पाहिल्याबरोबर सगळ्यांनी उचललं कृष्णाला. आधी तिच्यापासून दूर केलं, त्याच्या कानामध्ये फुंकलं आणि त्याला रामरक्षा म्हणली. भगवंतांनी त्याचं रक्षण करावं म्हणून रामरक्षा म्हणली. भगवंत हसू लागले. त्याला त्या जमिनीची माती कपाळाला लावली. त्याप्रमाणे गोपुच्छ भ्रमणादिभी, गायींचे शेपट त्याच्यावरून ती ओवाळले आणि भगवंताला टिळे लावले. भगवंत हसू लागले. माझ्याच नावाचं मलाच रक्षण करता का? बाप. आणि ही जी पडली ती कशी दिसू लागली ते म्हणतात, एखाद्या गुहेप्रमाणे तिच्या नाकाचे मोठमोठे 2 छिद्र होते, गुहेप्रमाणे. पता पतमानोपित देह त्रिगुमान चूर्णयमास राजेंद्र महातदुत्म. याप्रमाणे गिरीकंदर जसा असावेत मोठमोठे गिरी पर्वत, त्याप्रमाणे तिचे मोठमोठे स्तन दिसू लागले. आणि गंडशैल स्तनम रौद्रम प्रकीर्णारुक्त मूर्धजम. तिचे केस सगळे अस्ताव्यस्त पडले होते. त्याच्या हाताने पायाने झाडं पडले. आणि अंधकूप गभीर अक्षम, खोल ज्याप्रमाणे एखादा अंधकूप असावा, आड असावा, त्या आडाप्रमाणे तिचे तोंड, तिचं नाक, तिचे डोळे दिसू लागले. आणि कोण आहे म्हणली ही? सगळे थरथर थरथर कापू लागले. बालम तसे चोरसे ऋणंत मुठो भयम. आणि एवढं 6 कोस दूर तिचं शरीर पडलं. सगळ्यांनी भगवंताचं रक्षण केलं. गोमूत्रेण स्नापयित्वा, गोमूत्राने भगवंताला स्नान घातलं आणि रक्षा केली, रामरक्षा केली. 12 मंत्रांनी भगवंताचं नावाने भगवंताला त्या ठिकाणी ओवाळलं. आणि मग त्या ठिकाणी वर्णन केलंय की भगवंताच्या इंद्रियाचं रक्षण कुणी करावं, प्राणाचं रक्षण नारायणाने करावं. कृष्णगर्भस्तुते बुद्धीचं रक्षण कृष्णगर्भाने करावं. हे याचेच नाव आहेत सगळे. कृष्णगर्भ, श्वेतद्वीपचित्त, क्रीडंतम पातु गोविंद, शयानं पातु माधवः. याप्रमाणे कोटरा रेवती ज्येष्ठा, कोणकोणत्या बालघातिनी आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. वाईट नक्षत्र कोणते आहेत, वाईट अशा असणारे रोग कोणते आहेत, बालरोग.
आज बालरोगाचं वर्णन आयुर्वेदाच्या पुस्तकात आपल्याला सापडतं. हे बालरोग आहेत. कोणते? कोटारा, रेवती, ज्येष्ठा, पूतना, मातृका, दया, एवढे सगळे बालरोग आहेत. आणि या रोगाने काही वेळेला जुन्या काळामध्ये लहान मुलं मरायची. उन्माद आहे, हेपस्मारा, काही उन्माद आहेत. हेपस्मार म्हणजे आपल्याला चक्कर येते, तोंडातून फेस येतो किंवा माणूस चक्कर येऊन पडतो, त्याला अपस्मार म्हणतात. याप्रमाणे उन्माद, काही वेळेला अनेक प्रकारचे उन्माद असतात. वायू, हे वायूचे प्रकार आहेत. उन्माद हा देखील वायूचे. कधी कधी हर्षोन्माद होतो, हसतच राहतो माणूस, कधी कधी रडतच राहतो, कधी कधी स्तब्धच होतो, कधी त्याला चक्करच येते, कधी दातखिळच बसते. हे सगळे असे उन्मादाचे प्रकार आहेत. उन्माद आहे, हेपस्मारा, देहभांडेंद्रिय द्रोहा. याप्रमाणे सर्वांच्या पासून भगवंताचं रक्षण करावं म्हणून त्याच्यावरून या गोपुच्छ भ्रमण केलं आणि गोमूत्राने स्नान घातलं, रामरक्षा लावली. शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, याप्रमाणे तावन्नंदादयो गोपा, एवढ्यात नंद आले. आणि नंदाने पाहिलं, सगळे गावातले लोक नंदा 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 म्हणून त्यांच्याकडे धावत आले. म्हणले, पहा ना महाराज, काय झालं? म्हणले, काय झालं? पाहिलं तर 6 कोस पडलेला हा देह पाहिला. गावाच्या बाहेरपर्यंत इथं देह होता, ते गावापासून ते गावाच्या बाहेरपर्यंत. आणि मग त्यांना आठवण झाली. आता वसुदेव बोलले की गोकुळामध्ये काहीतरी उत्पात होण्याची शक्यता आहे, लवकर जा. कसं काय? म्हणले, त्यांना कसं कळालं? आणि मग या पूतनेचा देह काय करावा? म्हणले, तोडा. तो त्या ठिकाणी कुऱ्हाडीने तोडला आणि जाळला. जाळल्यानंतर सगळीकडे जो त्याचा वास सुटला, तो कसा? तो सुगंध, चंदनाचा सुगंध. लोकांना वाटलं चंदनाचं लाकूड जसं आपण जाळून सुगंध आपल्याला पसरतो, त्याप्रमाणे अहो भगवंताचा स्पर्श झाला तो सुगंधित झाला. भगवंताचा स्पर्श झाला तो मुक्त झाला. भगवंताच्या स्पर्शाने अहो जडाला सुद्धा सौगंध प्राप्त होतो, सुगंधीपणा प्राप्त होतो. हा सुगंध, अहो फुलाला सुगंध कुठून आला? हो, मातीमधून सुगंध आला फुलाला. पण मातीतला सुगंध कोणाचा आहे? गंधतत्व कोण आहे? भगवान. हे सगळं भगवंताजवळच आहे. म्हणून ते म्हणतात, दह्यमानस देहस्य धूमश्चागुरुसौरभः. या सगळीकडे सुगंध पसरला. त्यांनी वर्णन केलंय की भगवंतानी यातुधानी जरी होती, राक्षसी जरी होती, तरी तिला भगवंतानी सद्गती दिली. भगवंत समान कसा आहे, समान दृष्टीचा कसा आहे, याचं वर्णन त्यांनी केलंय. यातुधानी पिसा स्वर्ग मवाप जननी गतिम, मवाप जननी गतिम. जननीला जी गती दिली, आईला जी गती दिली, तीच गती या बालघातीने असणाऱ्या पूतनेला दिली. भगवंत समान दृष्टीचा आहे. त्यामध्ये तो म्हणाला, असू द्या, ती कोणत्याही वृत्तीने येऊ द्या, माझ्याकडे आली की ती मी झाली. ती वृत्ती कोणतीही असू द्या, पण ती मातृभावाने त्याचं नाटक करून जरी आली आणि मला मारण्यासाठी जरी आली, तरी सुद्धा तिचं स्तन मी प्राशन केलं, तिचे दूध मी प्राशन केलंय, तर आईचं दूध आणि तिचं दूध सारखंच. याप्रमाणे त्यांनी वर्णन केलंय. कृष्ण भुक्त स्तन क्षीरा किमुगावो नु मातरहा. अहो कृष्णाने ज्यांचं ज्यांचं दूध पिलं, आईचं दूध पिलं यशोदा, पूतनेचं दूध पिलं तर पूतना, आणि गायी, ज्या गायींचं भगवंताने दूध पिलं त्या गायींना सुद्धा भगवंताने मुक्ती देऊन वर्णन केलेले आहे. म्हणून कृष्ण भुक्त स्तन क्षीरा किमुगावो नु मातरहा पयांसी सा या सामपेबत पुत्र स्नेहतान्यलम. भगवान देवकी पुत्र कैबल्या दखिल प्रदाह तासा महावीरतम कृष्णे कुर्वती नाम सुते क्षणम. याप्रमाणे भगवंतानी मुक्तीमध्ये कोणामध्ये फरक केला नाही. सर्वांना एकच मुक्ती भगवंतानी दिली. कारण भगवंत हा समान दृष्टीचा आहे. या दृष्टीने भगवंतानी सर्वांना मुक्ती प्रदान केली. मग ही मुक्ती गाईला देखील मुक्ती दिली, आईला मुक्ती दिली आणि पूतनेलाही मुक्ती दिली. मुक्तीमध्ये फरक नाही. नंद पुत्र स्वमादाय. आणि मग नंदाने आपल्या पुत्राला घेतलं, कडेवर घेतलं, खांद्यावर घेतलं आणि त्याला लालन पालन करू लागले. त्यानंतर या ठिकाणी एकदा एक शकट म्हणजे त्या गाड्याच्या रूपाने राक्षस आला. हा गाडा तिथं होता. भगवंतानी 1 लाथ मारल्याबरोबर गाडा तुटला आणि तो गाडा म्हणजे राक्षसच होता. तो राक्षस त्या ठिकाणी ठार केला.
पाया लावून या मोडियाला गाडा, ब्रह्मांडी बळीयाडा कृष्ण माझा, दुष्ट भावे आली पुतना शोषिली, कृष्णस्पर्शी गेली मोक्षपदा. याप्रमाणे शुकाचार्य म्हणतात, एकदा जन्मक्ष योगे समवेता योषिताम. एकदा भगवंताचा जन्म नक्षत्र योग होता. म्हणजे ज्या वेळेला भगवंताचा जन्म झाला रोहिणी, त्या रोहिणी नक्षत्र ज्या वेळेला आलं त्यावेळेलाच या गाड्याचा उद्धार भगवंतांनी केला. त्यानंतर पुढे हा जो शकट होता हा कोण होता, त्याने असं वर्णन केलंय की हा जो कथम स्वयं वै शकटम विपर्यगात, हा जो शकट होता तो उत्कच नावाचा गाड्याच्या मध्ये बसलेला होता. उत्कच नावाचा राक्षस होता हा, त्याचं नाव उत्कच. तो हिरण्याक्षाचा पुत्र उत्कच होता. हिरण्याक्षाचा वध केला भगवंतानी, त्याचा पुत्र भगवंताचा द्वेष करत करत आज गाड्याच्या रूपाने इथं आला. आणि तो उत्कच हिरण्याक्षाचा पुत्र अत्यंत बलवान होता, श्रेष्ठ होता. एकदा यात्रा करत असताना लोमश ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि वृक्षांना उन्मळून फेकून दिलं. वृक्ष तोडू लागला. या वेळेला लोमश महर्षीने शाप दिला, अरे तू एवढा जर सगळ्या वृक्षांना तोडत असशील तर तू देहरहित होशील, तुझा देह नष्ट होईल. असं म्हणून तो देह नष्ट झाला आणि मग मात्र तो त्यांना शरण आला. म्हणलं महाराज चुकलं माझं, आता मला याचा उशाप द्या, देह नष्ट होईल असा शाप मिळाला. आणि जसा एखाद्या सापाचा वरती कात असते तसं त्याचं स्वरूप झालं. आणि मग मात्र त्याचा देह गळून पडल्यावर तो शरण आला. आल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुला उशाप देतो, तू मला शरण आलास तर तू आता शकट रूपाने राहशील आणि कृष्ण तुला मुक्ती देतील. याप्रमाणे हा वैवस्वत मन्वंतरामध्ये श्रीकृष्णाच्या स्पर्शाने तुझी मुक्ती होईल म्हणून सांगितलं. आणि जे तेव्हापासून हा देहरहित राहिलेला होता तो आज शकटाच्या रूपाने आला आणि आज मुक्त झाला. उत्कच नावाचा हा दैत्य. याप्रमाणे एकदा भगवंताच्या स्वस्तेरम विप्रे सूक्तही ब्राह्मण बोलावले. त्याचप्रमाणे स्वस्ती पुण्य हा वाचन केलं आणि त्याप्रमाणे वाचयित्वा स्वस्तेरम सगळ्या नंदानी बाकीच्या सर्वांना बोलावलं, त्यांना दान धर्म वगैरे केला. आणि एकदा ही यशोदा आपल्या मुलाला स्तनपान करवित होती, खेळवत होती. त्याच वेळेला तृणावर्त वाऱ्याच्या रूपाने आला. जे वारं सुटलं, इतकं प्रचंड वारं असं कधी पाहिलंच नाही. आणि जे वारं गरगर 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 संपूर्ण गोकुळभर वारं, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ गेली. आणि हे वारं सगळे डोळ्यात धूळ गेल्यामुळं डोळे चोळत चोळत राहिले आणि कृष्ण इतके जड झाले. कृष्णाने ओळखलं की हा तृणावर्त आलाय. इतका जड झाला की आईने आपला कृष्ण उचलला आणि बाजूला ठेवला. आता ती लोकाला कसं म्हणेल माझं पोरग जड झालं म्हणून. कृष्ण बाजूला ठेवल्याबरोबर या तृणावर्ताने जे कृष्णाला उचललं आणि आकाशात घेऊन गेला. आकाशात घेऊन गेल्याबरोबर कृष्णाने तृणावर्त निसृष्टावी सरकाराभिरूप धृता हा गरगर 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 ते वातचक्र. हे वातचक्र म्हणजे वावटळ म्हणतात त्याला. जे आकाशामध्ये सगळे धूळ उडाली, पानं उडाले, सगळ्या आजूबाजूच्या वस्तू उडाल्या, तर गोपालकृष्ण उडाले. आणि आकाशात गेल्याबरोबर कृष्णा त्याला वाटलं आता कृष्णाला वरतून खाली फेकावं आणि ठार मारावं. तेवढ्यात श्रीकृष्णाने त्याच्या गळ्याला खोबरमिठी मारली, पक्क धरलं गळ्याला आणि जे गरगर गरगर फिरवलं आणि एका शिळेवर आपटलं. गले गृहीत उत्कृष्टम. त्या शिळेवर आपटल्याबरोबर ते म्हणे आता खलास झाला. आणि मग सगळे म्हणू लागले, अरे काय झालं काय झालं काय झालं. म्हणले अहो झाडं पडले, घरं पडले, सगळीकडे धूळ झाली, झोपड्या पडल्या, अहो सगळं झालं, पण कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे आहे. यशोदेला विचारलं. ती म्हणली अहो कृष्णाला बाजूला ठेवलं होतं. बाजूला कशाला ठेवलं म्हणे, जवळ घ्यायचं. आता काय म्हणेल ती, जड झाला म्हणून. ती म्हणली आता ठेवलं तू गेला. हा जो होता हा सहस्राक्ष राजा होता. हा शापित राक्षस होता. हा तृणावर्त झालेला हा पूर्वीच्या जन्मातला सहस्राक्ष राजा होता. तो शापित राक्षस झाला. पांडू देशामध्ये सहस्राक्ष नावाचा राजा होता. नर्मदेच्या तटाकावर तो आपल्या राणींच्या सोबत विहार करत असताना तिकडून दुर्वास ऋषी यायला लागले.
परंतु यांनी त्यांना नमस्कार केला नाही, दुर्वास ऋषींना. तेवढ्यात ऋषींनी शाप दिला, अरे राजा, तू जरी मोठा असशील, राणीबरोबर तू विलास करत असशील, मला नमस्कार केला नाही, तू राक्षस होशील. आणि मग मात्र तो म्हणला, महाराज मला उपशाप द्या, मला राक्षस करू नका. तेव्हा दुर्वास महर्षीने सांगितलं, ज्या वेळेला भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये जन्म घेतील त्यावेळेला त्यांच्या स्पर्शाने तू मुक्त होशील. म्हणून या ठिकाणी आज हा सहस्राक्ष नावाचा राजा त्याच्या शापातून मुक्त झाला, या राक्षस योनीतून मुक्त झाला. आणि भगवंत कुठे म्हणून सगळे शोधत शोधत आले तर गावाच्या बाहेर एका शिळेच्या तिथं भगवान बसले. अरे बापरे, सगळ्यांनी पुन्हा भगवंताला उचललं आणि एकदार भग महाराज आणि पुन्हा एकदा त्याच्या कानामध्ये फू फू केलं. हा भिला असेल लेकरू, कुठं पडलं काय नाही, गावाच्या बाहेर कसं गेलं. आणि मग मात्र सगळे थक्क झाले. त्यांना आणलं, कृष्णाला पुन्हा संरक्षित केलं, त्यांना पुन्हा मंत्रतंत्रांनी कृष्णाला या गोमूत्राने स्नान घातलं, रामरक्षा म्हटली. आणि आता लक्ष ठेवा म्हणे, आता इकडे तिकडे ठेवू नका म्हणून सांगितलं. एकदा या यशोदेनी कृष्णाला स्तनपान करण्यासाठी आपल्या जवळ घेतलं आणि पीत प्रायसजनी सात असे ऋतू स्मितम. आणि कृष्ण दूध पीत असताना कृष्णाने तिच्याकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर कृष्णाला जांभळी आली. अशी जांभळी आल्याबरोबर, साधी जांभळी, पण त्या जांभळी आल्याबरोबर तिने पाहिलं कृष्णाच्या तोंडामध्ये सगळं ब्रह्मांड, सूर्य, चंद्र, अग्नी, समुद्र, त्याचप्रमाणे तारका, डोंगर, गिरी, पर्वत, नद्या, स्वर्ग, मृत्यू, पाताळ, जे चकित झाली. जांभळीच्या मिशे मुखी लोकत्रय कृष्णे सविस्मय दाखविले. जांभळीच्या निमित्ताने सगळं विश्वरूप दर्शन तिला घडवलं. खमरोदसी ज्योतिरकी रणिकमाशा सूर्येंदुवन्य शबनाभुंत्य द्वीपांदगाम सद्दू हिरवनानी भूतानी आणि स्रजंगमानी. याप्रमाणे श्रीकृष्णाने आज तिच्या आपल्या मुखामध्ये विश्वरूपाचं दर्शन तिला घडवलं. असं दोनदा घडवलेलं आहे. पुढे एकदा असं झालं. या ठिकाणी एकदा बलराम दादा म्हटले, आई कृष्णाने माती खाल्ली. कृष्णाने माती खाल्ली. सगळे मित्र म्हणले, हो माती खाल्ली, माती खाल्ली. ही म्हणली, कृष्णा माती खाल्ली का? कृष्ण म्हटला, नाही खाल्ली आई, मी माती नाही खाल्ली. नाही. मग बलराम दादा का खोटं बोलतोय का? बाकीचे मित्र का खोटं बोलतात का? बघ म्हणे तू स्वतः. असं म्हणून आ केल्याबरोबर तिथे पुन्हा विश्वरूप दर्शन दाखवले 2 वेळेला. याप्रमाणे एकदा गर्ग पुरोहित आले. आल्यानंतर श्रीकृष्ण बलराम दादा खेळत होते. नंदाने विनंती केली, महाराज तुम्ही आलाच आहात तर आमच्या मुलांचे नावं ठेवा, नामकरण संस्कार करा. तेव्हा गर्ग म्हणाले, अरे मी यदूचा आचार्य आहे, मी तुमचा आचार्य नाहीये. सगळ्या जगाला माहित आहे, मी जर मोठ्या थाटामाटामध्ये यांचं जर नामकरण केलं तर लोक म्हणतील, कसं काय तुम्ही यदूचे आचार्य असताना यांचं नामकरण कसं केलं? लोकांना शंका येईल. म्हणून गुपचूप पहा, एवढा भगवान सर्व जगाचा चालक नियंता, पण त्याचं नाव ठेवताना गुपचूप ठेवावं लागलं. ना बँड, ना बाजा, ना लोक, काही नाही, गुपचूप ठेवायचे म्हणले. बरं म्हणले, ठीक आहे गुपचूप ठेवा. आणि गुपचूप नाव ठेवलं. चकार नामकरण गुडो रहस्य बालयो हो. आणि गर्गाने सांगितलं, हा जो मोठा आहे रोहिणीचा पुत्र आहे, हा बलाने श्रेष्ठ आहे म्हणून याला बलराम म्हणतील. आणि हे नंदा मोठ्या गूढ भाषेत बोलले. नंदा हे जे आहेत ना, हे वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळी रूप धारण करतात. शुक्लो रक्तस तथा पीत, कधी शुक्ल असतात, कधी रक्त असतात, कधी पीत असतात. इदानीम कृष्णतांगतः, या काळामध्ये या युगात हे कृष्ण झाले असं गूढपणाने बोलले. यांना काहीच कळलं नाही. आणि तुझे पुत्र झाले. वास्तविक हे योगायोगाने तुझे झालेत. सांगितलं नाही की हे वसुदेवाचे, परंतु क्वचित जातो तवात मजा, काही कारणाने ते तुझे झाले. म्हणून याला अनेक नावं होतील, परंतु कृष्ण हे याचं नाव आहे. याप्रमाणे त्याला अनेक नावं होतील. पुढे बहुनी संत नामाने रूपाने सुद्धा सते, तुझ्या मुलाचे अनेक नाव आहेत, अनेक रूप आहेत. वासुदेव असं याला म्हणतील. प्रागयम वसुदेवस्य क्वचित जातात तवात मजा, वासुदेव इथे श्रीमान विज्ञान संप्रचक्षते, याला वासुदेव म्हणतील. त्याप्रमाणे गुण आणि कर्म याच्या दृष्टीने याला अनेक नावं होतील. अशा पद्धतीने यांचं नामकरण संस्कार झाला. आणि नामकरण संस्कार झाल्यानंतर
त्यांनी वर्णन केलंय की आता भगवंताच्या एक एक ज्या लीला वर्णन करतील त्या लीलेमधील जी यशोदा ही मंथन करत असताना, दधी मंथन करत असताना ची जी लीला आहे ती लीला आणि यानंतरच्या अनेक लीलांचं वर्णन आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. हरे नमः. पुंडलिक गौरदेहर विठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम.